श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्य म्हणजे एक अशांत समुद्र आहे. कधी लाटांचं उधाण असतं, तर कधी खोल शांतीचा सागर असतोय. कधी संघर्षाची वावटळ असते, तर कधी सुखाची मंद झुळूक असते. या जीवनाच्या वादळात अनेकदा आपलं मन थकून जातं, गुंतं आणि हरवतं सुद्धा. कधी कधी वाटतं की आता थांबावं, सगळं संपून टाकावं. पण मग अचानक एक विचार उमटतो, थोडा धीर धर, अजून काही संपलेलं नाही. श्रोतेहो, मनाचं हे आंदोलन, त्याचं घुसमटणं आणि पुन्हा नव्यानं उभं राहणं, हीच तर जीवनाची खरी गोडी आहे. श्रोतेहो, शब्द अपुरे पडतात, पण विचार मात्र दिशा देत राहतात. मन घाबरतं, पण आशेचा एक किरण दाखवला की मन उभं राहतं. श्रोतेहो, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं ना, तेव्हा खरं तर नवीन काही सुरू होण्याची वेळ आलेली असते. जेव्हा आपल्याला कोणी समजून घेत नाही, तेव्हा स्वतःची सोबतच सर्वात मोठा आधार वाटते. आणि श्रोतेहो, तेव्हा हेच सुविचार, हेच प्रेरणादायक शब्द आपल्या आतल्या आवाजासारखे वाटतात आणि आपल्याला हळूच सांगतात, थोडं थांब, शांत हो, आत डोकाव, समाधान तिथंच आहे. श्रोतेहो, शांत राहणं म्हणजे दुर्बलता नव्हे, तीच खरी ताकद असते. रडणं, खचणं हे स्वाभाविक आहे, पण तिथंच थांबणं ही मात्र चूक आहे. कारण श्रोतेहो, आपल्यामध्ये धैर्याचं बीज आधीच पेरलेलं असतं. फक्त त्या बीजावर विश्वास ठेवायला हवाय. श्रोतेहो, हीच ती वेळ आहे नकारात्मकतेला मागं टाकण्याची, मनाची मशागत करून नवीन विचार पेरण्याची, संकटांना सामोरं जात नव्या उमेदीनं पुन्हा जगण्याची. आणि म्हणूनच हे सुविचार केवळ शब्द नाही, तर ही आहे संवेदनेची साखळी, मनाला शांती देणारी, जीवनाला दिशा देणारी आणि अंतर्मनाला उमेद देणारी एक प्रेरणामय वाटचाल. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जे सोडून गेले त्यांच्याबद्दल रडत बसण्याऐवजी जे अजून तुमच्या सोबत आहेत त्यांची कदर करा. कारण आयुष्य बदलतं, माणसं येतात जातात, पण कदर करायचं शिकणं ही शांतीची खरी वाट असते. काळ कठीण असला तरी स्वतःची दिशा विसरू नका. कारण अडचणीच्या काळात ध्येयाचं भान ठेवणं हेच यशाचं बीज असतं. मनापासून केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नसते. कारण श्रद्धा आणि सकारात्मकतेनं केलेलं मागणं अखेर ऐकलंच जातं. माणूस फक्त आयुष्य जगत नाही, तो त्याच्या विचारांनी जग बदलतो. तुमचं विचारच तुम्हाला मोठं बनवतात, त्यांचं भान ठेवा. शब्दांनी जखम होते, पण मौनानं आयुष्य बदलतं. प्रत्येक वेळी बोलणं आवश्यक नसतं, कधी कधी मौन सुद्धा खूप काही सांगत असतं. मनाच्या आतल्या उजेडावर विश्वास ठेवा. कारण बाहेरचा अंधार कधीच प्रभाव टाकणार नाही. तुमच्या मनातला आशेचा दिवा कायम प्रज्वलित ठेवा. स्वतःच्या चुकांना स्वीकारणं ही सुधारण्याची सुरुवात असते. चुकांपासून पळून न जाता त्याला सामोरं जा, त्यातच प्रगती आहे. मन थकलं असेल तर थोडं थांबा, पण ध्येय विसरू नका. थांबणं म्हणजे हार नव्हे, विश्रांती ही ऊर्जा मिळवण्यासाठी असते, हार मानण्यासाठी नाही. समाधान ही एक स्थिती आहे, ती परिस्थितीवर नाही, तर तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. किती मिळालं तरी समाधान नसेल, पण विचार सकारात्मक असतील तर थोड्यात ही आनंद सापडतो. कधी मनात वादळ असतं, पण चेहऱ्यावर शांतता ठेवणं हेच खरं मनोबल असतं. संयम
ही संकटातली शक्ती असते. रडून काही मिळत नाही, उभं राहणं गरजेचं असतं. अस्तित्वाच्या लढाईत मी आहे हे म्हणणं म्हणजेच आधीचं यश आहे. अनेक संकटावर मात करून इथपर्यंत पोहोचणं हे स्वतःचं मोठं यश आहे. शांततेच्या शोधात दुसऱ्याच्या नकारात्मकतेपासून दूर राहा. मनाचं आरोग्य शरीरा इतकंच महत्वाचं आहे. नकारात्मक लोकांचा प्रभाव टाळा. हे तुमच्या मनासाठी औषध आहे. प्रत्येक सकाळ ही नव्यानं सुरुवात करण्याची संधी असते. कालच्या चुकांपासून शिकलेलं आजचं आयुष्य सुंदर करतं. काल गेला, आजचं तुमचं आहे. तो सुवर्ण क्षण जगा. जगाला हरवलं तरी चालेल, पण स्वतःला हरवू नका. कारण ते हरवणं म्हणजे खरंच हारणं. आत्मगौरव आणि आत्ममूल्य ही आयुष्याची खरी संपत्ती असते. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. गुलाब आणि सूर्यफूल दोघेही सुंदरच असतात, पण वेगवेगळ्या कारणाने. प्रत्येक व्यक्ती ही अनोखी असते. आपल्या खासियतवर विश्वास ठेवा. आयुष्यातल्या अंधाऱ्या वळणांना कधीच घाबरू नका. तेच तुम्हाला नवीन दिशा दाखवतात. संकट ही नेहमी नवी वाट दाखवण्याचं साधन असतात. कधी कधी काहीही न बोलता फक्त हसणं म्हणजे सर्वात मोठं उत्तर असतं. शांततेनं दिलेलं प्रतिक्रिया न देणं हीच कधी मध्ये सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते. सतत मनावर विचारांचं ओझं ठेवू नका. कधी वेळ काढून त्यालाही विश्रांती द्या. तिथं समाधान आहे. मन हे देखील थकत असतं. त्याला वेगळ्या वेगळ्या तणावापासून दूर ठेवणं गरजेचं असतं. शांत मन असलं की कठीण निर्णय सहज घेतले जातात. अस्थिर मन कधीही चुकतं. शांतीमधून स्पष्ट विचार येतात. जग बदलतं, लोक बदलतात, पण स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच खरं शौर्य आहे. संपूर्ण जग बदललं तरी तुम्ही स्वतःची खरी ओळख ही जपलीच पाहिजे. धैर्य म्हणजे आवाज नसतो, तो एक शांतपणे मनाशी चाललेला संवाद असतो. मी हारणार नाही असा. बाहेरचे गोंगाट महत्वाचे नाही. स्वतःशी चाललेली सकारात्मक बोलणेच मनातलं बळ निर्माण करतात. मनात जर शांततेचा दीप लावला तर बाहेर कितीही अंधार असला तरी वाट सापडते. अंतर्मन शांत ठेवा. बाहेरच्या गोंगाटाचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नका. जेव्हा मन खचतं तेव्हा आठवा की पर्वत सर करणारेही कधी ना कधी थकलेलेच असतात. थकवा ही अपयशाची खूण नसून विश्रांतीची गरज आहे. थांबा, पण मागे फिरू नका. दुःखाला कुरवाळत बसू नका. त्यातून शिकून स्वतःला उजळवा. कारण प्रत्येक अश्रू मागं एक शिकवण असते. दुःख टाळता येत नाही, पण त्याच्याशी मैत्री केल्यास ते आपल्याला खूप काही शिकवून जातं. जेव्हा आयुष्य तुमच्यावर प्रश्न फेकतं तेव्हा उत्तर शोधण्याऐवजी स्वतःला तयार करा. कारण आयुष्य परीक्षा घेतं, शिक्षा नाही. संकट येतात ते तुम्हाला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी. समस्या सुटल्या नाही तरी त्यातून स्वतःला मजबूत करता येतं.